नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राष्ट्रवादी कांग्रेस विधायक राजकुमार बडोले ने एनसीपी अजित पवार गुट व शरद पवार गुट एकीकरण को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त करते हुए इस मामले में अजित दादा ने कभी विधायक व लोक प्रतिनिधियों से चर्चा नहीं की, ऐसा बयान दिया। आइए सुनते हैं बडोले का आगे का बयान। त्याबद्दल आमची काही चर्चा प्रतिक्रिया नाही आहे। आदरणीय अजित दादांनी कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही लोकप्रतिनिधींशी आणि आमदारांशी चर्चाच केली नव्हती आणि त्या बाबतीत आम्हा कुणालाही काही कल्पना नव्हती। मला वाटतं नुसत्या वायफळ चर्चा या ठिकाणी सुरू आहेत। अजितदादांच्या अपघातापूर्वी अजितदादा विदर्भातल्या धान प्रश्नाच्या संदर्भात सही करण्यासाठी थांबले होते। जर ते थांबले नसते तर अपघात झाला नसता असा देखील दावा केला जातो। मला वाटतं अनेक फाईल असतील, त्याच्यामधल्या विदर्भातल्या फाईलचा काही संबंध याच्याशी आहे असं मला काही वाटत नाही। विदर्भाच्या फाईलीचा जर विचार केला तर सगळेच आमदार विदर्भातले, त्यांचा जो धान उत्पादक शेतकरी आहे तर मागच्या 2 महिन्यापासून ते धान उत्पादक शेतकऱ्यांचे धान जे होतं तर ते त्यांचा चुकारा झाला नव्हता आणि ते त्यांना ते गरीब शेतकऱ्याला पैसे भेटले पाहिजे ही सगळ्यांची भावना होती। आचारसंहिता असल्या कारणानं त्या ठिकाणी ती सही झाली नव्हती आणि त्याच्यामुळे या धान उत्पादकांचा जो त्यांनी जो धान खरेदी केंद्रावर धान दिलेला होता, मग तो TDC असेल किंवा मार्केटिंग फेडरेशन असेल, तर ती जी फाईल होती ती वित्त विभागाकडे प्रलंबित असेल आणि त्याच्यामुळे फक्त तो पूर्व विदर्भाच्या बाबतीमधला विषय असू शकतो, अन्यथा कोणताही विषय नाही आहे। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव घेतलंय। मुळातच मी सांगितलं, आमचा जो सामान्य लोकांचा प्रश्न होता किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता, आम्हाला वारंवार शेतकऱ्यांचे जे येत होते की साहेब मागच्या 2 महिन्यापासून आम्ही धान दिलेलं आहे, केंद्रावर धान दिलं आहे, आमचे पैसे भेटले नाही, जी हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न होता ना, तीच फाईल होती। या व्यतिरिक्त कोणती पण फाईल नव्हती। रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांचं नाव का घेतलं वाटते? का नेमका त्यांचा आरोप रोहित? मला वाटते याच्यापेक्षा दुसरी फाईल पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांची नव्हती आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हा एकच विषय होता।